आणि तुम्हाला लाखो करोडो रुपये लालसने कमावल्यापेक्षा आपल्या अपत्याला जीव लावा, त्याला एक सज्जन नागरिक बनवा, ते फार मोठं कार्य आहे. हा संदेश समाजाला जाऊ द्या. माझा मुलगा देव माणूस आहे, गरीब आहे, शांत आहे, परंतु माझ्यात जी समाजसेवेची आग आणि ओढ आहे ती मी निर्माण करू शकलो नाही, आणि माझ्याबद्दल त्याला मी अटॅचमेंट निर्माण करू शकलो नाही. हे माझ्या जीवनातलं फार मोठं शब्द आहे. आणि हे काही माझंच असं नाही, आपण समाजात पाहतो की करोडो रुपये पैसा कमवून 10-10, 15-15 लोकांना चिरडणारे युवक, हे कशाचं प्रतीक आहे? हे करावं तसं भरावं. तर आहे त्या सत्मार्गाने तुम्ही आहातच, जगता, चांगली गोष्ट आहे. आणि कुंडल सारख्या पवित्र ठिकाणी तुमचाच मी वंशज असल्यामुळे हे विचार सांगितले गेले, हा एक महत्त्वाचा भाग आहे, हे लक्षात घ्या. एवढे बोलून मी आपण सर्वजण राष्ट्र बांधणीच्या कामाला लागूया. आज संपूर्ण देशातील पिढी खराब झालेली आहे, ती संस्कारामुळे सुधारूया. त्यासाठी ट्युशन्स आवश्यक नाहीत, महागडे शिक्षण आवश्यक नाही, संस्कार आवश्यक आहेत. हे माझ्या अनुभवातून शिका. चांगलं काम करा. जय हिंद, जय भारत. मी म्हणजे अट्टल गुन्हेगार आहो, म्हणून मुली ही कथा ना तरुण पिढीला खूप ऐकण्यासारखी आवश्यक आहे. आणि या कथेवरनं एवढे निष्कर्ष आहेत. मध्ये बसा आणि कुठल्याही गोष्टी नका करून. मी जी गोष्ट सांगणार ना एवढी गंभीर आहे आणि जनरेशनच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी आहे. कारण काय झालं की माझ्या जीवनातलं विदारक सत्य सांगतो की माझ्या आताही खिशामध्ये माझ्या काकाचा, मी 6वीत असताना वडील मरण पावले होते आणि काकाने रक्ताचं पाणी करून मला, ही फार महाभाग्यवान बस ग. काकाने आणि 2 काकाने आत्याने रक्ताचं पाणी करून माझं शिक्षण केलं, मला मंत्रालयाचा साहेब घडवलं. पण त्याच्यापेक्षा माझ्या काकाने जो मला जीव लावला, तर आजही मी 2-2, 3-3 तासांनी, म्हणजे आता रिटायरमेंट नंतर विशेष, हे दिलेलं जीवन काकाचं आहे, हे सर्व त्यांनी दिलेलं आहे. अजून माझ्या डोळ्यात अश्रू येतात. परंतु दुर्दैवानं मीच माझ्या मुलावर प्रेम करायला विसरलो जन्मापासून. आणि आता माझ्या मुलाला कुठलं जरी म्हटलं ना, कारण खरोखरच एक तर सरकारी नोकरी होती आणि मला दौऱ्यांची सवय, आणि मंत्रालय म्हटलं तसे बाहेरच. त्याच्यामुळे, आणि महत्त्वाचं काय झालं की शाळेत टाकताना माझी इच्छा होती की त्याला मराठी मीडियममध्ये टाकावं. तर तुम्हाला आईला, मुलींना, पुढे तुम्हाला लोकांना सांगायला खूप प्रेरणादायी होईल. माझे काका तलाठी होते आणि आता आपण सर्व, मी तुमच्याच वंशातला आहो. कारण माझ्या काकाला मी मरताना वचन दिलं होतं की बापू आपले जे सर्व गणगोत आहेत ना, त्यांना कधी सोडणार नाही. तर ते असे कुठून सापडतात, कोणी खंडवा, कोणी मध्य प्रदेश, कोणी हैदराबाद. आता ह्या गोष्टी तुमच्या बुद्धीपलीकडच्या आहेत, पण त्या जशा जाणवतील ना तशा तुम्हाला त्याचा अनुभव येईल. तर काका या बापूसाहेब जे क्रांती अग्रणी आहेत त्यांच्या स्वभावाचे होते. आणि आमच्या घरी 40 जणांचं कुटुंब. माझे वडील 1969ला TBने मरण पावले. 2 काका, 1 आत्या आणि 40 जणांचा असा सर्व परिवार. आणि पाटलाचं घर असल्यामुळे तहसीलदारापासून गावात आले की जेवायला आमच्याच घरी. भले आमच्या घरी एक वेळा खायला नसे, पण पाटील म्हणून सरबराई करावंच लागे. आणि त्याच्यामधून आज आमचं चांगलं घरानं घडलं. तर काका एवढे स्वाभिमानी की 1971ला त्यांनी पाहिलं की 40 जणांचं कुटुंब आणि ही नोकरी ही काही करणं शक्य नाही. आणि वंश परंपरागत राजवंश रक्ताचे असल्यामुळे कधी लाच घेणं हे त्यांनी घेतलीच नाही. त्यांच्या जीवनातली ती एक गोष्ट ज्याच्यामुळे माझा जन्म मरणाचा फेरा सफल झाला.
ती गोष्ट अशी आहे की मी ग्रॅज्युएट झालो, अनेक अडीअडचणी धक्के खात बेरोजगार होतो आणि मग संत्र्याच्या झाडाखाली एखाद्या बाश टाकलेली असली की मी काकाचे दुपारी हातपाय दाबो आणि मग ते मला सिन्हा साहेबाची गोष्ट सांगत. ते म्हणत, गळ्या मी पणजला पटवारी होतो. पणज म्हणजे आमच्याकडचं आकोट तालुक्यातलं एक खेडं. आणि बाबा म्हणजे माझे वडील मरण पावल्यामुळे म्हणे मी 3-3 हप्ते काही तिथं जावं ना. तर मी म्हणे एक वेळा गेलो तर मला कामदार लोकांनी, त्यावेळेस काही फोन बिनाचे काही नव्हते 71ला, तर मला म्हणे कामदार लोकांनी सांगितलं की SDO साहेब पुढच्या सोमवारी वसुली तपासणीला येणार. समजा आज सोमवार आहे, पुढच्या 8 दिवसाला येणार. मग बाप्पूचा चेहरा एकदम खरकन उतरला. मग बाप्पून काय केलं, 2-4 खेड्यांमध्ये अशी सहज फेरी मारली. तर तुमच्यासारखे जो तो पांडेबा जरा नाराज दिसतात. बाप्पून भाऊ काही नाही. आता गावकरी ते गावकरी, ते कामदारांचे काम कर. खरं पांडेबा नाराज काय, कामगारांना काय, अहो पुढच्या सोमवारी SDO साहेब येणार आहे आणि पांडेबाची वसुली काहीच नाही, म्हणून पांडेबा उदास आहे. असं एवढंच. मग त्या लोकांनी काय केलं, ते म्हणून किंवा आता तयारी करायला मी बुधवारी येतो. समजा सोमवारी गेल्यावर काका जेव्हा गेले तर तुम्ही तुमच्या 2 भावाचा पैसा भरला, शेतसारा भरला, यांनी 3 भावांचा भरला. तर त्यावेळेस 2 लाख रुपये वसुली झाली. आणि मग गोष्ट अशी की आता सोमवारी SDO येणार, तर त्या दिवशी नेमकं काय झालं की तुमचा जसा हायवे आहे त्या हायवेवर एक ट्रकवाला त्या SDOच्या गाडीला जागाच देत नव्हता. तर ते फाट्यापर्यंत नेमकी गाडी आली पणज स्टॉपजवळ, नेमकं जनावर आडवे गेले. तो ट्रक थांबला आणि त्या SDOची गाडी थांबली. तर जसा तो ट्रक थांबला तसे त्या स्टँडवर एक असा मॅड पैलवान होता. फक्त तो अंडरपॅन्ट घातलेला आहे, दुसरं काहीच नाही. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा तसाच असतो. तर त्या पैलवाननं काय केलं, त्या ट्रकच्या ड्रायव्हरला खाली ओढलं, बदळ मारणं सुरू केलं. आता ते पाहून SDO आणि तो ड्रायव्हरही घाबरले की हे सगळं काय प्रकरण आहे. तो SDO खाली उतरला, तो ड्रायव्हरही खाली उतरला. अरे क्या है. मग तो पैलवान काय म्हणतो माहित आहे, तुम हमारे पांडेबा के SDO साहब है ना. तो ने हाँ, ये ड्राइवर तुमको जगह नहीं दे रही इसलिए मैं इसको पजाड़ रहा. तो SDO चकित झाला की या तलाठ्याबद्दल गावामध्ये इतका आदर. मग झालं ते, तो ट्रक निघून गेला. ती जीप गाडी ग्रामपंचायतमध्ये आली. सर्व गावकरी बसलेले, बाप्पू बसलेले. कारण ते प्रथा असतात, आता आहे की नाही काय म्हणते, त्यावेळेस प्रथा होती की SDO आला की सरपंच, सदस्य, गावकरी, गावातले प्रतिष्ठित लोक, तलाठी हे सारे बसत. आणि SDOला तहसीलदारांनी जे आता है इसके दफ्तर में त्यावेळेस रूढ असत ते रेषा आखायचे गोल दांडे, अर्धे दांडे. पोलिसांचे फुल दांडे असतात, हे 2च फूट असत. वो कभी साहब रूढ़ भी फेंक के मारता है. वो सोचता नहीं कि मैं तहसीलदार को मार रहा कि नायब तहसीलदार को. अच्छा, म्हणजे तहसीलदाराला काय, तहसीलदारांनी SDOला पूर्ण भडकून दिलं होतं. तर अशा वातावरणात तो SDO बाप्पूकडे म्हणजे संशय नजरेने पाहणार ना. मग त्याने ते काय नोंदणी, पेरेपत्रक, हक्कपत्रक पाहिलं. मग शेवटी म्हणे, तलाठी तुम्हारी वसुली दिखाओ, क्योंकि तुम्हारा 3 महीने में कुछ भी पैसा वसुली नहीं. तर अशा रीतीनं त्या ग्रामपंचायतमध्ये सर्व लोक बसलेले, सर्व जे गंभीर चेहरे, पेरेपत्रक हे ते. आणि त्या तहसीलदार होता सोबत, त्यानं आधीच भडकून दिलं तर SDOला. आणि मग अशा वातावरणात आणि 3 महिने काही वसुली, 0 पैसे. आणि मग तो SDO बोलला, तलाठी तुम्हारी वसुली दिखाओ. मग बाप्पून कागद काढले, ते पुस्तकं हे ते. आणि तो तलाठी, तो SDO जोरानं ओरडला, तलाठी मैं तुमको अभी के अभी सस्पेंड करता हूं. इतका ओरडला की सारा तो हाल एकदम चकित झाला. बापू बोले, भाऊ क्यों, तुमको शर्म नहीं आती. एक रात्रि भर में सब पावतियां लिखी है, तुमने 2 लाख रुपए वसूली लिखी है, तुम्हारे पास 20,000 रुपए तो भी है क्या. झूठी पावतियां दिखाते हो.
अभी के अभी मैं सस्पेंड करता हूँ। बापू बोले नहीं भाऊ, मेरे पास 2 लाख रुपए है। ये कैसे हो सकता? तुमने 3 महीने में एक पैसा भी वसूल नहीं किया और 4 दिन में तुमको 2 लाख वसूली मिली। झूठ बोलते हो, शर्म नहीं आती तुम्हें? और ये तहसीलदार तो कहता है कि तुम शराब पी के आते हो, मीटिंग में तुम्हारी रूल फेंक के मारने की हिम्मत रहती है। हाँ बोले भाऊ, ये बात सच है। ये क्यों? ये तुम्हारे पास 2 लाख रुपए कैसे है? मग तुमच्यासारखा सरपंच उठला। एसडीओ साहब, कई सालों के बाद हमारे गांव में ये भगवान जैसा तलाठी आया है। ये किसी से 1 पैसे की रिश्वत नहीं लेता, किसी की अड़वनुक नहीं करता। तो इसलिए जब हम लोगों को पता चला कि अभी 4 दिन में तुम आने वाले हो, तो जिसके भी घर में जितने पैसे थे, हमने हमारे सगे वालों के, पड़ोसियों के पैसे भरे हैं और इसके पास इतनी ये है। मग तो दबला थोड़ा सा। तो उन्हें, तो फिर तुम्हें रूढ़ फेंक के मारते, शराब पी के, ये क्या बात है? बोले भाऊ, मेरा भाई मर गया, एक साल हो गया, मेरे को 40 लोगों का परिवार चलाना पड़ता। मेरा गांव यहाँ से 100 किलोमीटर दूर है। और बोले मैं, तो फिर बदली क्यों नहीं कर लेते? बोले भाऊ, मैं हर महीने एप्लीकेशन देता हूँ, लेकिन ये तहसीलदार सुनते नहीं। तहसीलदार, क्या ये बात सच है? हाँ बोले साहब। तो फिर ने आज तो 2 सालों में तुमने एक भी एप्लीकेशन मेरे सामने नहीं रखा। मग तो तहसीलदार चुकून, म्हणजे त्याच्या तोंडातून निघून गेलं, साहब मारते हे लोग तलाठी को पजाड के। मग आता लोकांचा स्वाभिमान दुखावणार ना। मग सरपंच उभा राहिला, म्हणे एसडीओ साहब, अगर कोई भ्रष्ट तलाठी आता और हमको पैसा मांग के तकलीफ देता तो हमको पजाड़ते, ये बात सच है। लेकिन ये भगवान जैसा तलाठी है, इसलिए हम इसको आंखों पर लेते हैं। मग तो एसडीओ एकदम वरमला। आता पुढची मग गोष्ट आहे पोरी, म्हणजे उद्या तुझा नवरा करप्शन करायला लागला, तू समजावून सांगशील, म्हणजे लग्न तर होणारच, पुढे पोरं बाळ होतीलच। तर मग काय झालं, आता सर्व लोक आहेत, काजू, बदाम, किसमिस, दुधाचे ग्लास। आता एसडीओ म्हटल्यावर येणारच ना। मग तो एसडीओ जोराने ओरडला, पण त्यावेळेस काय होतं, त्याच्या मनात प्रेम होता। बोले तलाठी, ये क्या है? बोले भाऊ, ये नाश्ता है। देखो बोले तलाठी, मेरे को 3000 रुपये पगार है, लेकिन मैं बोले ना तो काजू खा सकता ना बादाम खा सकता। तुम अगर हमको खिलाओगे तो तुमको कल रिश्वत लेनी पड़ेगी, तुम बुरे हो जाओगे। ये लेके जाओ सब, हमको सिर्फ 1-1 कप चाय पिलाओ। तर माझे काका ते गोष्ट सांगितल्यावर शेवटच्या टप्प्यात म्हणत, केस नाही झालं तरी चालेल, तू बुद्धिवान व्हावा एवढीच माझी इच्छा आहे। आणि तेवढा एक वाक्याचा आशीर्वाद बघा, त्यांनी शब्द काय वापरला, तू बुद्धिवान व्हावा एवढीच माझी इच्छा आहे। आज मी जे पत्र लिहितो त्याच्यावर मला राज्यपालांनी लिहावं लागतं किंवा शांत डोक्याच्या IAS ऑफिसरनी शांत वेळीच वाचावे, अन्यथा समजणार नाही। हे खालच्या लोअर लोकांना मार करू नका, अत्यंत कठीण विषय आहे। आणि खरोखर माझी पत्र जी असतात तेवढी कठीण असतात की त्या अधिकाऱ्यांना विचार करावा लागतो। तर बोलण्याचा मुद्दा असा की आता हा मुलगा, ही मुलगी, पुढे यांचे लग्न होणारच, तर हजारो लाखो रुपये अनैतिक मार्गाने कमवून सुख मिळवल्यापेक्षा मुलासोबत जे आपण सुखदुःख शेअर करतो मुला मुलीसोबत, ते फार अनमोल असतं। आणि ही गोष्ट आमच्या 40 कुटुंबात आम्ही 10-12 पोरं होतो। मलाच त्यांनी सांगितली, माझी जे धडक असते एखाद्या मिलिटरीच्या सैनिकासारखी, माझे पत्र तुम्ही मी पाठवीन, ते राष्ट्रपती हे ते सर्वीकडे असतात आणि ते सर्व, आता त्यांना तो विषय पाठ झाला, पण तेवढी निर्भय असतात की एक वेळा तर मी आत्महत्या करायचं ठरवलं होतं। मी वर्षाच्या म्हणजे रिटायरमेंटच्या शेवटच्या वर्षी मी एक आर्टिकल लिहिलं होतं की RTO मधला भ्रष्टाचार कमी कसा करावा।
आणि तो सचिव चिडला, कारण त्याच्यावर टाइम्स ऑफ इंडियात अर्धा पानचं आर्टिकल आलं. मग मी घाबरलो, म्हटलं साला आता हे माझी डी करतील, 5-7 वर्ष रखडवतील, घरी काहीच नाही येणार नाही. आपण म्हटलं आता 6 महिने रिटायर होताना देऊ, म्हणजे 20-25 लाख एक्स्ट्रा भेटतील. कारण सामान्य माणूस काय त्याची काय करणार. पण आमचा सचिव होता उज्ज्वल उके, अरे वाघ तरी साला डी, हे RTOच्या गाड्या पकडताना शूटिंग बिटिंग करतात ना, तर ते मी त्यावेळेस मुद्दे लिहिले होते की पत्रकारांनी असं शूटिंग करावं, तसं करावं, पोलीस लोकांना अलर्ट करावं. तर मग त्याने मला एक छोटासा मेमो दिला की इसके आगे ऐसा मत करून ते प्रकरण संपलं. तर सांगण्याचा मुद्दा असा, आणि तुम्हाला लाखो करोडो रुपये लालसने कमावल्यापेक्षा आपल्या अपत्याला जीव लावा, त्याला एक सज्जन नागरिक बनवा, ते फार मोठं कार्य आहे. हा संदेश समाजाला जाऊ द्या. माझा मुलगा देव माणूस आहे, गरीब आहे, शांत आहे, परंतु माझ्यात जी समाजसेवेची आग आणि ओढ आहे ती मी निर्माण करू शकलो नाही, आणि माझ्याबद्दल त्याला मी अटॅचमेंट निर्माण करू शकलो नाही. हे माझ्या जीवनातलं फार मोठं शल्य आहे. आणि हे की माझंच असं नाही, आपण समाजात पाहतो की करोडो रुपये पैसा कमवून 10-10, 15-15 लोकांना चिरडणारे युवक, हे कशाचं प्रतीक आहे. हे करावं तसं भरावं. तर आहे त्या सत्मार्गाने तुम्ही आहातच, जगता, चांगली गोष्ट आहे. आणि कुंडलसारख्या पवित्र ठिकाणी तुमचाच मी वंशज असल्यामुळे हे विचार सांगितले गेले, हा एक महत्त्वाचा भाग आहे, हे लक्षात घ्या. एवढे बोलून मी, आपण सर्वजण राष्ट्र बांधणीच्या कामाला लागूया. आज संपूर्ण देशातील पिढी खराब झालेली आहे, ती संस्कारामुळे सुधारूया. त्यासाठी ट्युशन्स आवश्यक नाहीत, महागडे शिक्षण आवश्यक नाही, संस्कार आवश्यक आहेत. हे माझ्या अनुभवातून शिका. चांगलं काम करा. जय हिंद, जय भारत.